नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो वडगाव हवेलीच्या ओपनच्या मैदानामध्ये. या मैदानामध्ये कोणती बैल आले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ बनणार झाला मित्रांनो, व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, प्रसिद्ध बैलगाडी मालक नंदू शेठ गराडे यांचा बजरंग पण दाखल झाला बघा या वडगाव हवेलीच्या मैदानामध्ये. बजरंग, नमस्कार. नमस्ते. काय म्हणताय, आज बजरंगला आणले? हो, आलोय. आजच्याला काय लय दिवस नव्हता काढला, 10-12 दिवस बर आरामात पाहायला लागलो होतो म्हणून आज काढलाय. आता रात्री आलोय 2:30 वाजता. रात्री सर्व मुलं आलात सगळे. पाऊस वगैरे होता का रात्री का नाही? नाही, पाऊस थोडासा नॉर्मल पाऊस आहे, काय नाही. आता दिसतंय की खाली काय. बर. आणि आज नियोजन कुणासोबत आहे कसं? नियोजन आजची घरचीच घरची गाडी, लारा आणि बजरंग पळणार. काल मैदान झालं मला वाटतं सांगलीचे इथं. काल हा, एक नंबर केला लारा. हो. कुणासोबत होता काल? रायबा म्हणून होता. बर. दुसरा कोण होता. आता हळूहळू लारा म्हणजे फॉर्म मध्ये यायला लागला म्हणा. नाही, पळतच बैल. काय तो बैल काय पळतच होता ते. पण लय म्हणजे वर खाली चालूच असते. कमी जास्त होता, चढवता राहत. काय शिकायला भेटतं यातून म्हणजे काय काय अडचणी आल्या हो? म्हणजे स्पष्टपणे मांडा तुम्ही. म्हणजे काय नाही, अडचणी अशा काय लय येत नाहीत आम्हाला बरं का. कारण का आम्ही पहिल्यापासून सगळ्यांना बैल दिले, त्यामुळे लोक आपल्याला बैल द्यायला कोण नाही म्हणत. त्यामुळे लय अडचणी काय आम्हाला पायऱ्या लोकांसारख्या येत नाही. बरं. नॉर्मल आपलं चालूच असतं थोडं कमी जास्त. घरची गाडी प्रथमच पळते का? पहिल्यांदाच पळते. अरे वा, चालतंय, शुभेच्छा. आणि बजरंग कोणत्या खांदी पळतो? डावी उजवी दोन्ही खांदी. मैदान कुठली झाली आता? 2025 चालू. 4 तारखेचा नागाच्या कोमट्याला 2 नंबर केला. बर. गराड्याच 7 तारखेला मैदान झालं, तिथं 1 केला. त्याच्यानंतर 12 तारखेला ह्याला आंगरेवाडीला मैदान झालं, तिथं 4 केला. त्यानंतर वडकीमध्ये 3 केला. चालू सीझनला भरपूर एवढ्या महिन्यात 4 वेळा राहिलाय तो. आताच काढलाय, 1च महिना झाला काढलाय बाहेर त्याला. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. आणि नक्कीच घरची गाडी आज चांगलं यश प्राप्त करते. मित्रांनो, पुणे पिंपरी चिंचवडचा राजा पण आलाय बघा या वडगाव हवेलीच्या मैदानामध्ये. नमस्कार भाऊ, काय म्हणताय आज कसं नियोजन असणार राजाचं? काय पायरा वगैरे काय? राजाचं पायरा आहे नकऱ्या कुठलं? पुण्यातलंच बैल आहे. बर. राजा कोणत्या खांदी पळतो कसं काय? डावीने. बर. पहिल्यांदाच आलाय का या भागात, कराड भागात? 2-3 वेळा आलोय. बर. कसं वाटते, फाटी वगैरे पाहिली? पाटी वगैरे मस्त आहे, चांगले आहे, लांब सरळ पाटे. प्रेक्षकांसाठी पण गॅलरी चांगली आहे, मोठी स्क्रीन वगैरे चांगलं. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, मावळ मुळशीची आणमानशान म्हणजे गजा 4x4 पण दाखल झालाय. चालू सीझनला बरीचशी मैदान गाजवणारा गजा 4x4 आलाय वडगाव हवेलीच्या मैदानामध्ये. मित्रांनो, चिपळूणकरांचा वस्ताद पण आलाय बघा या वडगावच्या मैदानामध्ये. नमस्कार भाऊ. नमस्कार. काय म्हणताय, आज नियोजन कसं केलं? काय नियोजन आमचे मित्र खोडशीतले आप्ताबाई सुतार बर यांच्या नियोजनामध्ये बैल आहे. आणि कोणत्या खांदी पळतो? हा डाव्या दोन्ही खांदी पळतो. बर. पण त्याची उजवी साईड, डावी साईड फिट आहे. बर. कशी वाटते, फाटी वगैरे पाहिली? एकदम खूप सुंदर. या मैदान मी पहिला येऊन गेलेलो आहे. बर. ज्या वेळेला फाटी त्यावेळेला अरुंद होत्या, आता ह्या वेळेला फाटी खूप रुंद आहेत आणि पल्लाही खूप चांगला छान आहे. चिपळूण म्हणजे किती किलोमीटर पडते? साधारण 100-150 किलोमीटर असेल. बर. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद तुम्हाला पण. मित्रांनो, PSI पालवे साहेब यांचा नंद्या पण दाखल झाला बघा या वडगावच्या मैदानामध्ये. मित्रांनो, सासवडकरांचा बादल पण आलाय बघा या वडगावच्या ओपनच्या मैदानामध्ये. नमस्कार भाऊ. नमस्कार. काय म्हणते, नाव सांगा तुमचं पहिलं? तुषार जान. बर. आज बादलला घेऊन आलात? हो. किती किती लांब पडते तरी किलोमीटर? किती पडत असलं? 200च्या वर. रात्री निघालेली का? नाही, आता बर बर. आत्ता चालूला किती मैदान झाली बादलची आपली? कसं काय चालूला बघा, असा 2025 पासून तर आपण फक्त 2 मैदान मार खाल्लेला आहे. म्हणजे जाईल त्या मैदानात बोलायला आहे. काय माहिती. गेल्या वेळेस 5 लाखाचं मैदान झालं बर. याच फाटीवर 2 नंबर केलता. 2 नंबर गेले.
आणि बैल दिसायला एकदम देखणं आहे, प्युअर म्हणजे मैसुरी जातीचं आहे ना. हो मित्रांनो, हिंद केसरी लखन पण दाखल झाला बघा या वडगावच्या मैदानामध्ये. मित्रांनो, लखन पण दाखल झाला बघा या वडगावच्या मैदानामध्ये. काय म्हणताय, आज लखनला घेऊन आलात, कसं काय नियोजन कसं असणार आहे आज? नियोजन ती 2 माणसं. शेडजी, नियोजन काय आहे प्रेक्षकांना सांगा जर. हा, चांगलंच आहे. असं कानावर पडतंय की लखन आणि बकासूरची जोडी पळणार आहे, काय आहे? खरं आहे का? हा, आता काय माहिती आता मालकाला. आहे का? चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, चिपळूणचा नाग्या पण आलाय बघा या वडगावच्या मैदानामध्ये. मित्रांनो, हिंद केसरी अर्जुन पण दाखल झाला बघा या वडगावच्या मैदानामध्ये. प्रसिद्ध बैलगाडी मालक विलास दादा भेटलेले आहेत, अर्जुन बैलाचे मालक. दादा नमस्कार. काय म्हणताय, आज कसं नियोजन असणार अर्जुनचं? आज नियोजन आहे MM नानाच्या राजा संघ. बर, प्रथम जोडी पळते का पहिल्यांदाच? बर, कशी वाटते मैदान, फाटी वगैरे पाहिली? वगैरे चांगलं आहे, फाटी चांगली. आता पाऊस थोडस नॉर्मल झालेलं आहे. हा, पण चांगलं झालं, पाऊस बी झाला तर बैलाला ग्रीप तर सापडत बर पळायला. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला.